तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरीच्या उजव्या हाताला लागलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की तू जास्त आता गडबड करू नको, तुझ्या राईट हँडलाच लागले, कळतंय ना. आता तू कशी कामं करणार आहेस, तुला तुझ्या राईट हँडची काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर तुम्ही आहात ना माझा राईट हँड, मला काळजी करायचं काही कारण नाही. ते नाही का डॉन लोक असतात, त्यांचे असतात राईट हँड, तसे तुम्ही माझे राईट हँड. तुम्ही घ्याल ना माझी काळजी, म्हणजे आता मला जेवायला वगैरे जमणार नाही आहे. तुम्ही मला भरवाल ना सर, सांगा ना, माझी काळजी घ्याल ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, घेईन मी तुझी काळजी. चल आता जाऊया. तुला डॉक्टरांनी काय सांगितले लक्षात आहे ना, जास्तीत जास्त आराम करायला सांगितले. तेव्हा चल तू आता. त्यानंतर इथे आता आकाशने आपल्या छातीवरती नम्रताच्या नावाचा टॅटू केलेला असतो. मग शुभू कसा मागे राहणार. तेव्हा इथे शुभंकरने तर हातामध्ये डिरेक्टली ब्लेटच घेतलेला असतो आणि तो आता ब्लेटने आपल्या छातीवरती नम्रताचं नाव कोरत असतो. म्हणजे आता आकाशने जे केलं ते प्रोफेशनली तो एका टॅटू आर्टिस्टकडे गेला होता आणि आता हा तर नम्रतावरती वेड्यासारखं प्रेम करतो. त्याने छातीवरती स्वतःच्याच हाताने ब्लेडने आता टॅटू केलेला असतो आणि म्हणत असतो, नम्रता अगं सोड गं बिचाऱ्या आकाशला, त्याला जाऊ दे. आकाश मुलगा खरंच खूप चांगला आहे, नाहीतर उगाच त्याला त्याचा जीव गमवावा लागेल. कारण जर तू त्याला सोडलं नाहीस तर मी त्याला मारून टाकेन ना, म्हणून तूच आता आकाशला सोड, असं तो म्हणत असतो. तर इथे ईश्वरी अर्णव आपल्या रूममध्ये आलेले असतात. ईश्वरी बसत असताना तिचा हात आता थोडा दुखला जातो. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर प्लीज जरा सावकाश, तुझ्या हाताला लागले, कळतंय ना. डॉक्टरांनी सांगितलंय हातावरती जास्त प्रेशर येता कामा नये. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर मी घेईन माझी काळजी. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पण तुम्ही जेवला पण नाहीत, थांबा मी तुमच्यासाठी पटकन काहीतरी बनवते. तेव्हा अर्णव म्हणतो, कसं बनवणार आहेस तू सांग ना, तुझ्या उजव्याच हाताला लागले, राईट हँडला लागले तुझ्या, मग तू कसं काय स्वयंपाक करणार आहेस. तू काही बनवू नकोस, मी आपल्या दोघांसाठी काहीतरी बनवतो. त्यानंतर ईश्वरी म्हणते, सर पण आता आपण कणूची काळजी कशी काय घेणार. तेव्हा अर्णव म्हणतो, मी आहे ना, मी कणूची काळजी घेईन आणि तसंही ती माझ्याकडे आता राहते, मी जे काही बोलतो ना ती ऐकते. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मगाशी मी तिला असं असं केलं तेव्हा तिने मान हलवली आणि मला असं असं केलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो तुम्ही असं असं केल्यानंतर तिने मान हलवली का सर. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला करून दाखवा बरं परत. तेव्हा अर्णव म्हणतो, मी कशाला दाखवू तुला, मला माहिती आहे ती माझं ऐकते सगळं आणि ती माझ्याशी बोलते सुद्धा. तेव्हा इथे आता कणू खरोखरच इथे अर्णवने आता हात हलवल्यानंतर ती आता हसत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बघितलं. ईश्वरीला आता अर्णवला असं बघून खूप छान वाटतं. ती म्हणते, सर माणूस कितीही मोठा झाला ना तरी त्याच्यामधलं लहान बाळ असं कायम टिकून ठेवलं पाहिजे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी काही लहान वगैरे नाही आहे, पण ती माझ्याकडे बघून हसते. तेव्हा इथे मामा येतात आणि वल्लरीला म्हणत असतात, काय वल्लरी बघितलंस ना, आता आपल्या घरातलं वातावरण हळूहळू छान होतं आहे. अंजलीसुद्धा ईश्वरी अर्णवबरोबर नॉर्मल वागते. मला असं वाटतंय तिला कळून चुकलं असेल की आपली माणसं चांगलीच आहेत, फक्त आपण त्यांना ओळखायला चुकत असतो, बरोबर ना. अंजली हॉस्पिटलमध्ये असताना इथे अर्णव ईश्वरीने किती छान पद्धतीने कणूची काळजी घेतली, बरोबर तिला सांभाळलं. तेव्हा वल्लरी म्हणते, अहो मग काय झालं त्यांनी कणूला सांभाळलं तर, आणि तसंही कणू एक लहान मुलगी आहे, आता तिच्या आईला बरं नाही आहे, म्हणजे इथे आता ईश्वरी अर्णवचं कर्तव्यच आहे कणूला सांभाळायचं. त्यांनी ते केलं, त्याच्यामध्ये एवढं त्यांचं कौतुक करण्यासारखं काय नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, असं तुला वाटतं गं, पण कौतुक करण्यासारखं तर आहेच, कारण इथे एवढी छोटी आपली कणू, तिला सांभाळणं काही खायचं काम नाही आहे, पण तरीसुद्धा अर्णव ईश्वरीने तिला व्यवस्थित सांभाळलं आणि म्हणूनच इथे अंजलीचा राग थोडा थोडा कमी होतोय. उशिरा का होईना अंजलीला समजलं की अर्णव ईश्वरी मनाने चांगले आहेत, त्यामुळे ती आता बदलली. नाहीतर काही लोक असतात, समोरचा माणूस कितीही चांगला वागला तरी तो वाईटच वागत असतो.
त्यानंतर मामाने वल्लरीला टोमणा दिलेला असतो आणि ते झोपलेले असतात. तर इथे अर्णवसुद्धा शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर मगाशी तुम्ही मला काय म्हणालात की मी लहान मुलींसारखी वागते असं म्हणालात ना. आता तुम्ही बघाच की ही लहान मुलगी काय काय करते ते. तेव्हा इथे ईश्वरीने आता क्लिप्स घेतलेले असतात लहान मुलींचे म्हणजे कणूचे. ते क्लिप्स इथे आता अर्णवच्या केसांना लावलेले असतात. त्यानंतर इथे आता क्लिप्स केसांना लावल्यानंतर ती पावडर घेते, त्याचबरोबर काळा टिळासुद्धा लावते काजळाचा आणि त्याच्यावरती पावडरसुद्धा लावते. तेव्हा इथे अर्णव आता गोंडस बाळासारखा दिसत असतो, निरागस लहान मुलांसारखा. तेव्हा ईश्वरी म्हणते, ग माझा भडकूचंद किती छान दिसतोय ग. तेव्हा इथे अर्णव आता सकाळी उठून बसलेला असतो. बाजूला बघतो तर ईश्वरी नसते. तो उठून बसल्यानंतर आधी आरशाकडे त्याचं लक्ष जातं, तर त्याला ते क्लिप्स आणि ते काळे टिळे दिसतात. तो म्हणतो, हे सगळं काय आहे? हे सगळं मी सिंदूरने केलं असेल. मी सिंदूर, हे सगळं काय केलं आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर काय केलं आहे मी? कालच तुम्ही म्हणालात ना की मी इथे लहान मुलींसारखी वागते, म्हणून मी फक्त वागून बघितलं. आणि सर तुम्ही बघा ना, अगदी कणूसारखी दिसताय सर तुम्ही, एकदम गोंडस बाळासारखे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, थांब आता तुझ्या अंगावरती सुद्धा ही पावडर टाकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, प्लीज प्लीज असं करू नका. अर्णव म्हणतो, सॉरी बोल. तेव्हा ईश्वरी म्हणते, सॉरी सर, खरंच सॉरी. तो म्हणतो, हे सगळं तू केलेस ना, मग आता तूच पुसून काढ, चल पुसून काढ लवकर. तेव्हा ती आपल्या साडीच्या पदराने अर्णवला इथे जे काळे टिळे लावलेले असतात ते आता पुसून काढते आणि म्हणत असते, ग माझा भडकूचंद किती गोंडस दिसत होता ग, आणि त्याची माया वगैरे काढते. त्यानंतर अंजली आपल्या रूममध्ये असते. तेव्हा राकेश तिथे आता खूप सारी शॉपिंग करून आलेला असतो आणि त्यानंतर राकेश म्हणत असतो, अंजली मॅडम. तेव्हा अंजली म्हणते, आहो आलात तुम्ही, कशी झाली तुमची मीटिंग? तो म्हणतो, मीटिंग तर खूपच उत्तम झाली, खरंच खूप छान झाली. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, आणि मी काय म्हणतो अंजली मॅडम, हे बघा माझी डील आता छान पद्धतीने क्रॅक झाली ना, म्हणून मी सगळ्यांसाठी येताना गिफ्ट्स घेऊन आलेलो आहे. तेव्हा अंजली म्हणते, अगं बाई हो का, कशाला एवढं सगळं करत राहिलात तुम्ही? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अहो मग काय झालं, तुम्ही सगळी माझी माणसं आहात असं म्हणता ना, आणि माझी एवढी काळजी घेता, मला इतकं सांभाळून घेता, मग मी नाही काळजी घेणार तर कोण घेणार? आणि खरं सांगू का अंजली मॅडम, जेव्हा मी बेंगलोरला गेलो ना, तेव्हा मला कळलं की मी कणूला किती मिस करतोय. मला कणूची खरंच खूप आठवण आली. अंजली म्हणते, अहो येणारच, तुम्ही तिचे बाबा आहात, मग तुम्हाला आठवण येणार नाही का? तो म्हणतो, हे बघा हे गिफ्ट्स तुमच्यासाठी. तेव्हा ती आता उघडून बघते तर त्याच्यामध्ये गोल्डची चेन असते आणि त्याला पेंडंट वगैरे असतं. ती म्हणते, अहो हे किती महाग असेल, एवढा खर्च कशाला केलात तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी किती काय काय करता, मग मी तुमच्यासाठी एवढंसं करणार नाही का? त्यानंतर इथे राकेश बाहेर येतो आणि सगळ्यांना म्हणतो की मी तुमच्यासाठी काही ना काहीतरी गिफ्ट्स आणलेले आहेत. आणि अर्णव साहेब, तुम्ही मला इथे बेंगलोरला जाण्याची संधी दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद. तेव्हा अर्णव म्हणतो, आणि तुम्हालासुद्धा थँक्यू, कारण तुम्ही ती डील व्यवस्थितरित्या मिळवली, क्रॅक केली, त्याबद्दल थँक्यू सो मच. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, तुम्ही माझ्यावरती इतका विश्वास दाखवला त्यासाठी खरंच खूप धन्यवाद, असं तो आता म्हणत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तुम्ही जे काही केलं ना ते छान पद्धतीने काम केलं आणि तुम्ही सुखरूपरित्या व्यवस्थित आलात, ते सुद्धा आता बरं झालं. तेव्हा इथे आता कणू कुठे आहे? तर इथे अर्णव म्हणत असतो, कणू आहे रूममध्ये आहे, मी सिंदूर तिला झोपवते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आता मी घेऊ शकते ना कणूला? अर्णव म्हणतो, हो घेऊ शकतेस ताई, ती उठल्यानंतर मी तुझ्या रूममध्ये घेऊन येतो. तेवढ्यातच तिथे ईश्वरी आलेली असते. तेव्हा अंजली म्हणत असते, तुम्हाला दोघांनासुद्धा थँक्यू, मी आजारी असताना तुम्ही कणूची दोघांनीसुद्धा व्यवस्थित काळजी घेतली. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अरे बापरे, अंजली इतकी नॉर्मल बोलते या लोकांबरोबर. नाही नाही, या दोघांमध्ये मिठाचा खडा सातत्याने पडलाच पाहिजे. हे दोघेजण एकत्र यायला नको, नॉर्मल व्हायला नको, नाहीतर मग या घरामध्ये मला जे हवं आहे ते मला करता येणार नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, आता मलाच काहीतरी करावं लागेल त्या दोघांमध्ये ठिणगी टाकण्यासाठी. राकेश आता रूममध्ये येतो आणि ईश्वरीसाठी त्याने जे गिफ्ट आणलेलं असतं ना, ती पिशवी आता बेडच्या खाली टाकून देतो. आणि त्यानंतर बेड खाली ती आता पिशवी सरकवल्यानंतर
बाकीच्या पिशव्या तो बाहेर घेऊन आलेला असतो आणि त्या आता शॉपिंग बॅग्स असतात ना, प्रत्येकासाठी काही ना काहीतरी राकेशने आणलेलं असतं. एक अर्णवला देतो, एक आकाशला देतो. त्यानंतर एका बॅगमध्ये मामा आणि मामी दोघांसाठी गिफ्ट असतं, तर एकामध्ये आजीसाठी असतं. आणि त्यानंतर इथे आता ईश्वरीसाठी काहीही आणलेलं नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांना गिफ्ट देऊन झाल्यानंतर इथे आता अंजली म्हणते, अहो तुम्ही ईश्वरीसाठी काही नाही आणलं का? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही म्हणजे ईश्वरी मॅडमसाठी काय आणावं मला काही कळलंच नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी काही गिफ्ट आणलेलं नाही आहे. सॉरी ईश्वरी मॅडम. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही काही हरकत नाही, तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट नाही आणलं ना तरीसुद्धा चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा इथे मामीला फोन आलेला असतो. मामी म्हणते, हा बोल रे, रमाकांतबद्दल काही माहिती मिळाली नाही का? ते म्हणतात की नाही, रमाकांतबद्दल काहीच माहिती मिळाली नाही आहे. ती म्हणते जरी तो सापडला नसेल तरी त्याचा शोध सातत्याने सुरूच ठेवा, कारण काही झालं ना तरी रमाकांत कुठे आहे हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. आणि तेव्हा इथे फोन ठेवल्यानंतर वल्लरी म्हणत असते की ईश्वरी रमाकांतजवळ पोचायच्या आधी रमाकांत आमच्या ताब्यात यायला पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही आहे. तेव्हा इथे आता अंजली रूममध्ये असते. तेव्हा राकेश येतो. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली मॅडम सगळ्यांना गिफ्ट्स आवडले असतील ना? अंजली म्हणते, तुम्ही आणलेत ना म्हणजे नक्कीच सगळ्यांना आवडणार. पण काय हो, तुम्ही मला सांगा, तुम्ही सगळ्यांसाठी गिफ्ट आणले ना, मग ईश्वरीसाठी का नाही आणलं? तेव्हा राकेश म्हणतो, खरं सांगू का, नाही नको जाऊ दे, मी मुद्दामूनच त्यांच्यासाठी गिफ्ट नाही आणलं. ती म्हणते, का हो पण असं का बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी गिफ्ट का नाही आणलं? मुद्दामून का? ती तुला काही बोलले का? तेव्हा राकेश म्हणतो, नाही असं तर काही नाही आहे, पण मी नाही आणलं त्यांच्यासाठी गिफ्ट. म्हणजे एखादा माणूस जर मनापासून एखादी गोष्ट करत असेल आणि समोरचा माणूस जर चुकीचं समजत असेल तर ती चांगली गोष्ट नाही आहे, बरोबर ना? तेव्हा अंजली म्हणते, म्हणजे काय बोलताय तुम्ही? तर इथे आता अर्णव आलेला असतो. तो म्हणतो, मी सुंदर तू बस बरं इथे, मी तुझ्यासाठी छान असा आल्याचा चहा करून आणला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर, तुम्ही माझ्यासाठी आल्याचा चहा केलात? थँक्यू सो मच सर, पिऊन बघत्या कसा झाला आहे. तेव्हा ईश्वरी आता एक सिप घेते आणि म्हणते, चहा एकदम छान झालेला आहे, अगदी मला आवडतं तसा. सर तुम्हाला इतका छान चहा कधी बनवायला आला? कधी शिकलात तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, मी जे काही करतो ते सगळं एकदम परफेक्टच करतो, मला ना शिकवायची गरज आहे ना शिकण्याची. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर अगदी बरोबर, तुम्ही जे काही करता ते एकदम परफेक्टच करता नाही का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर पण मी काय म्हणते, आता आपण ती बाळाची गाडी जी तुटली आहे ना ती आपण नवीन मागूया का? आणि अंजलीताईंना सांगूया ती गाडी तुटली आहे ते. अर्णव म्हणतो, नाही नको नको, अंजलीताईला सांगितलंस तर ती उगाच चुकीचे अर्थ काढेल, कशी पडली कशी तुटली. त्यापेक्षा आपण एक काम करूया, मी शिर्केला सांगतो, ते आपल्याला एक नवीन गाडी पाठवून देतील. तेव्हा मामी म्हणते, अच्छा म्हणजे गाडी तुटली हे या लोकांनी कुणालाही सांगितलेलं नाही आहे. पण आता याच गोष्टीवरून मी पुन्हा एकदा ईश्वरी आणि अंजलीमध्ये ठिणगी पाडणार, काही झालं तरी या दोघींची गोडी होता कामा नये. तेव्हा अंजली म्हणत असते, अहो सांगा ना मला काय झालं, ईश्वरी तुम्हाला काही बोलली का? तेव्हा राकेश म्हणतो, नाही जरी काही बोलल्या नसतील तरीसुद्धा ईश्वरी माझ्या रूममध्ये इथे आल्या होत्या, जणू काही त्या माझी परीक्षा घेत आहेत की काय असंच मला वाटलं. म्हणजे त्या माझ्यासाठी सरबत घेऊन आल्या. त्यांचं वागणं तसं बरंच होतं, त्या काही चुकीच्या वागल्या नाही, त्या नॉर्मलच होत्या, पण मला त्यांचं वागणं चुकीचं वाटलं, मला ऑकवर्ड झाल्यासारखं वाटलं. मी काम करत असताना त्या माझ्यासाठी सरबत घेऊन आल्या होत्या, त्यांनी मला सरबत दिलं, पण इथे येत असताना दरवाजासुद्धा लावून घेतला आणि ती गोष्ट मला आवडली नाही. त्या आता मॅरिड आहेत, पण मी पण मॅरिडच आहे ना, आणि जर असं दरवाजा बंद करून आम्हाला कोणी जर रूममध्ये बघितलं असतं तर आमच्याबद्दल माझ्याबद्दल चुकीचाच गैरसमज झाला असता ना सगळ्यांचा. मी पण त्यांना तेच सांगितलं, पण मला त्यांचं वागणं आवडलं नाही. त्या मी एकटा असताना रूममध्ये आल्या, जणू काही माझी परीक्षाच घेत होत्या की एकट्यात असताना मी कसा वागतो ते. तर प्रेक्षकांनो हे सगळं ऐकल्यानंतर अंजलीला राग येतो. तर पुढील भागामध्ये अंजली म्हणते, काय गं ईश्वरी, मी घरामध्ये नसताना तू माझ्या नवऱ्यासाठी सरबत घेऊन जातेस आणि दरवाजा इथे मुद्दामून बंद करून घेतेस का? तू का त्यांची परीक्षा घेतेस? माझा नवरा काही चुकीचा वागणार आहे असं वाटलं तुला? तू त्यांच्याबद्दल गैरसमज का करून घेतलास? म्हणजे आधी तुझी आई चुकीची वागली आणि आता तू सुद्धा चुकीचीच वागतेस.
तेव्हा राकेश म्हणत असतो, त्यांचा जर माझ्यावरती विश्वास नसता तर त्यांनी मला बेंगलोरला का पाठवलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की अंजली मॅडम जाऊ द्या, तुम्ही उगाच काही चुकीचं बोलू नका. तेव्हा अंजली ईश्वरीवरती खूपच जास्त चिडलेली असते. तेव्हा इथे मामी आता भरीतभर येते आणि म्हणते, काय रे, तुम्ही ही बाळाची गाडी कशी तोडली? आणि काय तर म्हणे बाळाची काळजी एकदम व्यवस्थित घेतली, मग ही गाडी कशी तुटली? ईश्वरीने हे सगळं मुद्दामूनच केलं असेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी हे काय बोलताय तुम्ही? अहो मी मुद्दामून का करेन? त्या छोट्याशा बाळाशी माझी काय दुश्मनी असणार आहे की तुम्ही माझ्यावरती असे आरोप करता? तेव्हा अंजली म्हणते की असेल ग, दुश्मनी बाळाबरोबर नाही पण त्याच्या इथे बाबांबरोबर तर आहे ना. बाबांचा राग तू नक्कीच बाळावरती काढू शकतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई मी खरंच असं काही केलेलं नाही आहे, तुम्ही मला चुकीचं समजताय. तेव्हा अंजली म्हणते, कसं आहे ना ईश्वरी, माझा तुझ्यावरती आता विश्वासच नाही आहे. काही वर्षांपूर्वी तुझ्या आईने माझ्या बाबांना फसवलं, त्यांना जाळ्यात ओढलं आणि आता तू माझ्या नवऱ्याला फसवतेस, त्यांना जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न करतेस, बरोबर ना? तेव्हा इथे आता अंजली जे ईश्वरीवरती आरोप करते ना, ते आता अर्णवला ऐकवत नाही आणि अर्णव म्हणतो, ताई प्लीज गप्प बस. आणि त्याचा आता हात उठतो. तो आता अंजलीवरती हात उगारतो. आपल्या बायकोवरती इथे केले जाणारे हे चुकीचे आरोप त्याला सहन होत नाही आणि तो आता बघा अंजलीवरती कशा पद्धतीने हात उगारतोय. आता इथे राकेशला किती मोठा धक्का बसलाय तो बघा. आग लावून तो मोकळा तर झालाय, पण आता बघा बघतोय कसा. त्याला असं वाटतंय की इथे आता ईश्वरीला बोलल्यानंतर अर्णवला इतका राग आला की तो आता चक्क त्याच्या लाडक्या बहिणीवरती सुद्धा हात उगारतोय. म्हणजे याचा अर्थ जर आपण आता ईश्वरीच्या बाबतीत जरा जरी चुकीचे वागलो तरी आपलं काही खरं नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी खूपच जास्त घाबरते. जेव्हा तो अंजलीवरती हात उगारतो तेव्हा ईश्वरी टेन्शनमध्ये आलेली असते.